नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आजचा विषय आहे की काही साड्या अशा असतात ज्या नेसल्याच्या नंतर पूर्णपणे अशा फुगतात की ज्याच्यामुळे बारीक सडपत्तर बाईसुद्धा त्यामध्ये जाडी दिसेल आणि खूप सुंदर साडी असतानाही असं होतं की मग ते साडीची पूर्ण चव निघून जाते. तर मी आज अशी काही टिप्स देणार आहे ज्याच्यामुळे कशीही साडी असू, पातळ, सॉफ्ट किंवा कडक कपड्याची, तरीही तुम्ही ती परफेक्ट आणि छान प्रकारे नेसू शकाल. तर चला आपण आता ही साडी टक करूया. ही साडीचा कपडा आहे थोडासा फुगीर, म्हणजे ही साडी नेसली की थोडीशी ती मिऱ्यांच्या बाजूला फुगते आणि कमरेच्या बाजूलाही फुगते. तर ही साडी तुम्हाला मी मस्त चापून चोपून बघा कशी नेसवून दाखवणार आहे. तर आपण असे परफेक्ट टक करूया. परफेक्ट टक केल्याच्या नंतर थोडासा हा जो भाग आहे तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे, म्हणजे कसं साडी कमी प्रमाणात फुगेल. फुगायलाच नाही पाहिजे ॲक्च्युली. आता हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन अशा प्रकारे मी साडी खेचून घेतलेली आहे आणि टक करतानाही चापून चोपून टक केलेली आहे. खाली कधीही सँडल जर तुमची हील असेल तर मी नेहमी टिप देते की सँडलच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या साडीची उंची ठरवायची आहे. तर चला आता आपण काढूया पदरचा भाग. तर तुम्ही बघू शकता या साडीचा पदर खूप सुंदर आहे. तर चला आपण आता काढूया पदरचा भाग. पदरचा भाग असा कसाही काढायचा नाही आहे, डाव्या बाजूला घ्यायचा आहे आणि असा गोळा करून तर अजिबात टाकायचा नाही आहे. तर तो कधीही आपण अशा प्लीट्स करायच्या आहेत. मागच्या बाजूपासून प्लीट्स सुरुवात करायची आहे आणि प्लीट्स करून व्यवस्थित एकसारख्या प्लीट्स करून आपल्याला ते डाव्या बाजूला टाकायचे आहेत. तर सध्यापुरती मी हे असंच टाकून घेत आहे. पदरची उंची तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायची आहे. ॲक्च्युली थोडीशी ही कमरेच्या खाली आणि गुडघ्यापर्यंत घेतली तर ती खूप सुंदर दिसते. तर चला आता आणि पदर कधीही हा जो कोपरा आहे तो आधी शोधून ठेवायचा, कारण ते नंतर मग आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. तर तो पदर आपल्याला असा लावून घ्यायचा. ही आहे तिसरी टिप्स, त्याच्यामुळे मी असे 3 बोटं दाखवत आहे. तर असं खेचून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि हा जो कमरेचा भाग आहे तिथे आपल्याला लावायची आहे पिन. तोही थोडासा खेचून खाली घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आताच किती सुंदर दिसत असेल बघा साडी. ही थोडंसं खेचून घ्यायचं आहे आणि असं तिरकस प्रकारे आपल्याला हे पिन अशी लावायची आहे. पिन लावताना थोडंसं काळजीपूर्वक लावावी, म्हणजे चालताना वगैरे किंवा साडीवरती आपण जेव्हा कुठे बाहेर जातो तेव्हा ती पिन निघता कामा नये. छोटीशी पिन लावायची असते त्या बाजूला. तशी ही तिरक्या बाजूनी मी पिन लावून घेतली आहे. तर चला आता आपल्याला प्लेट्स काढायच्या आहेत. साडीच्या प्लेट्स आपण बनवून घेऊया. अजून एक टिप्स सांगत आहे की प्लेट्स काढताना कधीही पहिली जी मिरी असते ती कधीही मोठी घ्यायची आहे, म्हणजे बाकीच्या मिऱ्या ह्या त्याच्या आतमध्ये घेता येतात किंवा त्या आतमध्ये ॲडजस्ट होतात जेव्हा आपण तिला फोल्ड करतो परकरच्या आतमध्ये. तर चला या सगळ्या प्लेट्स आपण करून घेऊया आणि या नेहमी एकसारख्या करायच्या आहेत, घाई करायची नाही आहे. मोठी प्लेट्स घ्यायची आहे. मी परत एकदा दाखवते मुद्दाम की या प्लेट्स आपण कशा घ्यायच्या आहे. कशाही घ्यायच्या नाही आहेत, व्यवस्थित एकसारखे असे छोटे घ्यायचे आहेत आणि हा भाग द्यायचा आहे सोडून. ते का तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. तर चला प्लेट्स आपण थोड्याशा ॲडजस्ट करूया व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता छोट्या प्लेट्स कशा मस्तपैकी त्या एका मोठ्या मिरीच्या आतमध्ये सगळ्या त्या हिंदीमध्ये बोलतात नाही का, सामावून गेलेल्या आहेत, म्हणजे ॲडजस्ट झालेल्या आहेत. तर चला आता आपण मस्तपैकी आपण ह्याला पण फिट करून घेऊया, ॲडजस्ट करून घेऊया आणि थोडंसं खेचून घ्यायचं आहे. म्हणजे बघा किती सुंदर झालेला आहे बघा हा भाग. आणि मिऱ्याही सँडलच्या हिलच्या हिशोबाने तुमच्या आपण ॲडजस्ट करायच्या आहेत, आतमध्ये खोचायच्या आहेत. कशाही वरखाली उंच अशा करायच्या नाही आहेत. तर चला आता आपण कमरेचा भाग व्यवस्थित करूया. आता हा भाग कपडा मी सोडला होता तो का, तर त्याचं कारण मी सांगणार आहे, थांबा. या बाजून आपल्याला हात घालायचा आहे थोडासा, म्हणजे हा जो भाग असतो जिथं आपण खोचतो हा कपडा तो थोडासा काढायचा आहे. तिथून हाताने तो जो कपडा सोडला होता आपण तो खेचून घ्यायचा आहे. ते का तुम्हाला सांगते, तर तुम्हाला तिथे दिसणार पण आहे हे का. तर बघू शकता की जशी मी त्या कपड्याला खेचत आहे त्या प्रकारे कमरेचा हा भाग पूर्णपणे फिट होतो आहे आणि मिरे अशा बारीक बारीक चुन्या येतात. ते किती सुंदर दिसते बघा तुम्ही. ते अशा बारीक बारीक चुन्या येत आहेत त्याला.
तर काही लोक पिनास या चुन्या काढून त्याला पिना लावतात, पण मला असं वाटतं की ज्यांना साडी येत नाही, अजिबात नेसतात, त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप सोपी आहे. आणि त्याला गुंडाळल्याच्या नंतर, गुंडाळण्याचं एक कारण आहे की जेवढं आपण त्याला गुंडाळू तेवढ्या या चुन्या वाढतात. गुंडाळून त्याला आतमध्ये टक करायचं आहे आणि पुन्हा जो उरलेला भाग आहे त्याला पण आतमध्ये वरती खोचून टाकायचा आहे, म्हणजे हा भाग खूप सुंदर दिसतो. मी पुन्हा तुम्हाला अजून एकदा दाखवते की मी काय केलं होतं. आता काही लोक बघा हे असंही करतात, म्हणजे जे आपण इकडे हात घालून, एका साईडला हात घालून आपण या चुन्या घेतल्या होत्या, तसंही न करता ही दुसरी सेकंड टिप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता. पण मला असं वाटतं की ही जी आहे ना टिप्स, ही थोडीशी जे नवीन साड्या, म्हणजे जे काही लोक नवविवाहित आहेत, ज्या मुली आहेत ज्यांना काही माहिती नाही आहे की साड्याच्या हा कमरेचा भाग कसा करायचा, तर त्यांच्यासाठी ही पद्धत मला असं वाटतं थोडंसं हार्ड जाईल. म्हणून मी ही पद्धत तुम्हाला सांगते. एकदम इझी टिप्स आहे, जेणेकरून ज्या लोकांना साडी अजिबात नेसता येत नाही आहे त्यांच्यासाठी ही टिप्स चांगली आहे. की तुम्ही हा जो उजवा भाग आहे तिथून तुम्ही थोडासा हात घालायचा आतमध्ये, जो खोचलेला कपडा असतो त्यातून, आणि हा डाव्या साईडचा जो कपडा आहे तो खेचून घ्यायचा आहे, म्हणजे तो तुमचा पदर, मिरी तुमची परफेक्ट अशी छान बसते आणि तो खेचून घ्यायचा आहे. काहीच नाही, सिंपल आहे. तर चला आता आपण करूया पदरचा भाग. तर काही लोक असं आहे ना, हा पदर घेताना आहे ना असं खेचून घेतात चुरा, तर तसं नाही करायचं. तुम्ही स्वतःच बघा की हे किती विचित्र दिसत आहे. न खेचता थोडासा लूज, कम्फर्टेबल असा तुम्हाला हा तिरकस पदर घ्यायचा आहे आणि इथे लावायचे आहे पिन. आता पिन लावल्याच्या नंतरही तुम्हाला सांगणार आहे की पुढे काय करायचं आहे. तुम्ही म्हणाल तिरकस मी लावल्याच्या नंतर तो पदरसारखा माझ्या असं खाली, खांद्यावरून खाली येईल असं तुम्हाला असं वाटत असेल, त्याच्या पाठीमागच्या बाजूला पण तुम्ही एखादी पिन लावू शकता. तर मला हे असं छान वाटत आहे, आवडतं मला हे असं पद्धत. साडी पण खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. वन साईड जरी आपण पदर सोडला तरीही. आता काही लोकांना असं सारखंच पदर खाली येत राहतो, किंवा मग त्यांना मग तो खाली येऊ नये म्हणून आपण काय करतो, कमरेच्या पाठीमागच्या बाजूने तो घेतो आणि हातामध्ये पकडून ठेवत बसतो. त्यापेक्षा तुम्ही असं गोष्ट करा. तुम्हाला मी एक आयडिया सांगते की तुम्हाला वन साईड पदर घ्यायचा असेल तर तुम्ही कशाप्रकारे, एक माझ्याकडे उपाय आहे, त्या हिशोबाने जर तुम्ही केलं तर तुम्हाला कमरेच्या पाठीमागच्या बाजूने हातात धरायची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला काय सांगत आहे. जशा प्लीट्स तुम्ही खाली काढतात पदरामध्ये, त्याच प्लीट्स तुम्ही आपल्या मिऱ्या काढताना जेव्हा तुम्ही घेता, सेम तशाच प्लीट्स तुम्ही पदरच्या वेळी पण अशा इकडून करू शकता आणि या प्लीट्सला तुम्ही पिन लावू शकता, जेणेकरून तुमचा कमरेचा भाग, तुमच्या मिऱ्या परफेक्ट वन साईड पदरच्या साडीमध्ये सुंदर दिसतील. अशा 2-4 प्लीट्स काढायच्या साडीच्या आणि मग तिथे आपण पिन करू शकता. आतल्या बाजूनी करू शकता, थोडंसं आतल्या बाजूनी करू शकता, ते खूप सुंदर दिसतं. वरतूनही केली, एखादी बारीक छोटीशी पिन लावली आतल्या बाजूनी, जसं म्हणजे थोडंसं आयडियाशीर की ती, जेणेकरून ती आपल्याला कोणाच्या समोर दिसता कामा नये. एक आतून लावली तर बेस्ट आहे की ती टेन्शनच नाही आहे, दिसणार नाही आहे. पण जमत नसेल तर तुम्ही बाहेरून लावा, पण ती दिसणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही बघू शकता कमरेचा भाग, मिऱ्या किती सुंदर दिसत आहे वन साईड पदरमध्ये. खूप छान दिसत आहे साडी. कशी आहे, मस्त आहे ना. तर चला अजून एक मी तुम्हाला टिप देणार आहे, सेकंड टिप. आता आपण वन साईड पदर काढला होता, आता आपल्याला पदरच्या प्लेट्स काढायच्या आहेत. पाठीमागच्या बाजूनी सुरुवात करायची आहे. जसं पदर काढताना मोठी तुम्ही प्लेट घेता सुरुवातीला, सेम प्रोसेस तुम्हाला पदर काढतानाही घ्यायची आहे. मोठी प्लीट्सपासून सुरुवात करायची आहे. ही फर्स्टची प्लीट आहे ती मोठी ठेवायची आहे, ब्रॉड, आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत छोट्या, म्हणजे कसं त्या ॲडजस्ट होतात, वर खाली होत नाही. तर चला, आणि हे कधीही सेम समान ठेवायचं आहे, अजिबात वर खाली होता कामा नये. तर चला, आणि आता ही साडी तुम्ही स्वतः बघत आहात किती फुगत आहे ती, कपडा बघा कसा फुगून येतोय. पण आपल्याला करायचं आहे ह्याला ॲडजस्ट, थोडंसं झटकायचं आहे आपल्या हाताने. त्याचे जे कोपरे आहेत त्यांना पूर्णपणे असं
तुम्ही असं ते पूर्णपणे फोल्ड करू शकता त्याला, म्हणजे कोपऱ्यांना तुम्ही असं दाबून दाबून चिमटीमध्ये दाबून दाबून, किंवा मग तुम्ही तुमचा एखादा क्लिप आहे ना तो सुद्धा साडीवरती इथं टेम्पररी लावायचा आहे. आता बघा मी हा केसांचा क्लिप आहे तोच लावलेला आहे, म्हणजे पिन वगैरे नाही लावलं तर टेन्शन नाही. तर हा क्लिप लावून मी सोडून दिलेला आहे. आता आपण लावूया पुढच्या कामाला. तर अशी एक 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 प्लीट आपण हातामध्ये घ्यायची आहे, तिला सेट करायची आहे, आरामशीर करायचं आहे. साडी नेसताना जे लोकांना सुरुवातीला साडी नेसता येत नाही आहे त्यांनी साडीसाठी थोडासा वेळ काढावा, जेणेकरून तुम्ही साडी खूप सुंदर पद्धतीने नेसू शकता आणि मग ती खूप सुंदर दिसेल. तर चला अजून एक दुसरी टिप बघूया की आता सेकंड आपण फर्स्ट टाईम काय केलं होतं, क्लिप लावलेलं. सेकंड टाईम केलं होतं हाताने आपण ॲडजस्ट केलं होतं आणि बाकीच्या उरलेला आपण त्याला सेट करून टाकलं. तर हा पदरही असा खेचून घ्यायचा नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पदर ॲडजस्ट करत आहे. इथेही लावायची आहे आपल्याला ही पिन. साडी खूप सुंदर दिसत आहे. मला ही साडी आणि या साडीचा कलर खूप आवडत आहे. पिन लावताना काळजीपूर्वक पिन लावा, नाहीतर मग साडी डॅमेज होईल. काही लोकांचे पदर असे निसटतात, म्हणून काय करायचं, व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आणि तुम्ही आतल्या बाजूने अजून एक पिन लावू शकता. जो पदर फर्स्ट टाईम पदर लावतो ना आपण, त्या टायमाला तुम्ही सेकंड टाईम अजून एक पिन पाठीमागं ॲडजस्ट करू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पदर घेतलेला आहे मी. आता ह्या पदरची तुम्ही बोलाल की छोटा पदर का नाही काढला, तर हा मी ॲक्च्युली मीडियममध्ये काढलेला आहे, कारण ते पदर जो आहे त्याचा तो जो डिझाईन आहे ती तेवढीच ब्रॉड होती. मग ती डिझाईन जर आपण लपवणार तर ते मग साडीचा पूर्ण शोज जाणार. त्याच्यामुळे मी एवढा असा मीडियम साईजचा पदर काढलेला आहे. मी अजून एक सेकंड टाईम पिन ॲडजस्ट करत आहे, कारण मला असं वाटत होतं की थोडासा पदर खाली येईल, तर मी 2 पिना त्या बाजूला ॲडजस्ट केलेल्या आहेत. ॲक्च्युली एकामध्ये ॲडजस्ट करतो आपण, पण ही साडीचा कपडा असा आहे की ती फुगतो, तर ती मला ॲडजस्ट करण्यासाठी 2 पिना लागल्या. तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण साडी नेसून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला साडीला करायची आहे फिनिशिंग. चेक करायचं आहे की कुठे काय साडी वाकडी तिकडी किंवा उलटसुलट दिसत नाही आहे ना, सगळीकडून परफेक्ट आहे ना. तुम्ही बघू शकता किती सुंदर कमरेचा भाग, मिऱ्या, पदरची डिझाईन सगळं एकदम परफेक्ट आलेलं आहे. पाठीमागच्या पदराला सुद्धा तुम्ही पिन लावू शकता. तर हा कमरेचा भाग किती सुंदर आहे बघा, किती सुंदर, एक नंबर आलेली आहे साडी. आता ही साडी एवढी फुगते, पण तरी तुम्ही बघू शकता की ही साडी किती छान अशी परफेक्ट अशी मी पूर्ण चापून चोपून ही साडी नेसलेली आहे. तर या टिप्स तुम्ही जर यूज केल्या तर तुम्हाला तुमची ही साडी अशा पद्धतीने चापून चोपून नेसता येईल. मिरीला आतमधून मी पिन केलेली नाही आहे, पण तुम्ही पिन करा. जर साडी व्यवस्थित बसली असेल तर पिनअपची ही गरज नाही आहे. कमीत कमी पिनमध्ये आपल्याला साडी ॲडजस्ट करायची आहेत. जर दिवसभर तुम्ही कुठं साडी घालून जाणार असाल तर साडीला पिन लावणे गरजेचे आहे, पण थोड्या वेळेसाठी असेल तर आपण अशा पद्धतीने ही बिना पिनाची पण साडी घालून जाऊ शकतो, बरोबर की नाही. तुम्ही कशी दिसत आहे प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली आहे प्लीज कमेंट्स करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.